सामना स्पीडअप करायचा आहे। कृपया विनंती असेल लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत, नाहीतर इथे कमिटीचा निर्णय आहे की तुमची 2 षटकं कमी करण्यात येतील। कृपया विनंती असेल लवकरात लवकर आपले दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत, कारण की क्षेत्ररक्षण ऑलरेडी लावून घेतलेलं आहे। शेवटचा कॉल असेल हा। विनंती असेल नौपाडा या संघाला, त्यांनी दोन्ही फलंदाज जर मैदानात पाठवले नाहीत, नावडा या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल जर त्यांचे दोन्ही फलंदाज जर मैदानात उतरले नाही तर हा शेवटचा कॉल आहे, तर तुमची षटकं कमी करण्यात येतील, याची नोंद घ्यायची कृपया कर्णधारांनी। शेवटचा कॉल आहे, कृपया तुमचं पण सहकार्य फार महत्त्वाचं आहे। जर सामने जर वेळच्या वेळी संपवायचे असेल तर नावडा आणि नवापाडा या 2 संघांमध्ये ही लढत होते। धन्यवाद दादा, तुमचं सहकार्य फार मोलाचं आहे। तर बऱ्याच विनंती नंतर आमच्या विनंतीला मान देऊन या संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मैदानामध्ये उतरत आहेत। 12वा खेळाडू आहे का दादा? दोन्ही संघांमध्ये नाहीये। कोण आहे? अजय प्रथम गोलंदाजीसाठी आहेत ते अजय। फलंदाजाचं नाव प्लीज। किरण आणि दोन्ही किरण, एक किरण आहेत आणि दुसरे किरण मडवी आहेत। आज सूर्याची किरण नाही आहेत, परंतु हे 2 किरण मात्र इथे फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले आहेत। किरण खानावकर स्ट्राइकला, किरण मडवी नॉन स्ट्राइक एंडला आणि अजय गोलंदाजीसाठी। पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतील। हा जो सामना आहे तो 4 षटकांचा होणार आहे। प्रथम गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अजय, सामना करणार आहेत ते किरण मरवी आणि किरण खानावकर। खानावकर आहेत ते स्ट्राइकला आहेत, नॉन स्ट्राइकला आहेत ते किरण मडवी। तर आता हा सामना सुरू होतोय। अजय 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या हाताने इथे गोलंदाजी करतील। सामना करणारे ते किरण आणि अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू स्वैर घोषित करतात ते पंच आपली कामगिरी सकाळपासून आपण पाहतोय या ठिकाणी चोख कामगिरी करतायत आणि हा काहीशी भरकटलेली गोलंदाजी, पहिलाच चेंडू टाकत असताना अजय। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागते ते किरण खानावकर यांना। आता मात्र प्रथमच फलंदाजीसाठी येतात या ठिकाणी किरण मडवी। अकुट टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडू खाली, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते किरण मडवी आणि किरण खानावकर यांना।
सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना मात्र इथे जखडून ठेवलेलं असं म्हणावं लागेल. पावसाळी क्रिकेट आहे. चेंडू कधी उचली गेलतो कधी खाली बसतो आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न होते आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या इथे पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगला असा ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतो कारण की पावसाळी क्रिकेटमध्ये एक एक धाव फार मोलाची असते आणि तेच करत असताना या ठिकाणी चौकार षटकार तर आहेतच परंतु एक एक दोन दोन धावांचं योगदान फार मोलाचं असतं. आता मात्र फलंदाजीसाठी असतील ते किरण खानावकर आणि हा सुंदर फटका टोलवलेला आहे लॉंगांच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथे चेंडू हातातून सुटतोय. झेल सुटतोय या ठिकाणी आणि एक जीवदान मिळतंय. बाहेर कुठं अजय यांनी खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली होती. पहिला बळी इथे मिळणार होता परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटतोय आणि या ठिकाणी जीवदान मिळतं ते किरण खानावकर यांना. अजूनही पाहिजे तशी बहरलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा तेज तर्रार अकूट टप्प्याचा चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हाती. निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे कारण की या बिंदू चेंडूंना फार महत्त्व असतं क्रिकेटमध्ये आणि आताचं क्रिकेट फार फास्ट झालंय. एक बिंदू चेंडे म्हणजे एक विकेट म्हणायला काय हरकत नाही. चांगला असं षटक इथे हाताळत असताना अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा अकूट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन मात्र या ठिकाणी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद केलं ते किरण मडवी यांना. दोन्ही मगाशी आपण चांगला ताळमेळ पाहिला होता परंतु आता मात्र थोडंसं कॉलिंग चुकलं आणि त्याचा फायदा झालाय तो अजय यांना. आणि आता उमेश खानावकर आले आहेत ते फलंदाजीसाठी. अजय किरण मडवी यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. उमेश बघूया उमेश कशा प्रकारची कामगिरी करतात कारण की अजय यांनी आपली कामगिरी मात्र इथे चोख बजावलेली आहे. सुंदर असं षटक हाताळलेलं आहे. पहिल्या षटकात ती धावसंख्या झाली आहे ती 7. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली 7. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. परत एकदा सांगता. राजा आता आलेले आहेत ते गोलंदाजीसाठी. पाहूया फलंदाजांना कशा प्रकारचं खेळी ते करतात. आपल्या संघासाठी किती मोलाची कामगिरी करतात ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. 2-3 पावलाचं रनअप त्या ठिकाणी दिसतंय आणि आताच फलंदाजीसाठी आलेले उमेश मात्र फलंदाजी मार्कवर. अकूट टप्प्याचा चेंडू आणि हा पंचांकडून स्वैर घोषित केला जातोय. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू. पंचांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि अशी अवांतर 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या आता झाली आहे ती 8. पावसाळ्यात खरं बघायला गेलं तर खरोखरच एक कौशल्यपूर्ण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज असो गोलंदाज असो यष्टीरक्षक असो किंवा क्षेत्ररक्षण असो सगळ्यांचाच कस या ठिकाणी पणाला लागलेला असतो. अकूट टप्प्याचा चेंडू तसाच उजव्या यष्टीने मारण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू जातो निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि आतापर्यंत उमेश यांनी जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही चेंडूवर परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पावलं जरी 2-3 पावलांचं रनअप असलं. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. 2-3 पावलाचा चालत येऊन परंतु त्याच्यानंतर हातातून चेंडू जसा सुटतोय गोळाफेक केल्यासारखा चेंडू सटकन निघून जातोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. सुंदर गोलंदाजी आणि हा सुंदर असा फटका मारलेला आहे मागे जाऊन.
ते एक धाव आणि एकाच धाव्यावर दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी रनआउटची पुन्हा एकदा संधी, परंतु दोन्ही फलंदाज मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. अशा प्रकारे या 2 धावाने धावसंख्या वाढत चालली आहे. धावसंख्या झाली ती 10. जर फलंदाजीचा विचार केला तर या धावसंख्या संत गतीने पुढे पुढे जाते. स्टंपला अतिशय खेटून उभे राहतात ते उमेश. पाहूया आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू अधिक उसळी घेतलेला, परंतु तिथे एकच धाव पूर्ण होतीये आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय त्या या 2 फलंदाजांना. किरण खानावकर अजूनही क्रीजवर उपलब्ध आहेत. त्यांना साजेशी अशी खेळी अजूनपर्यंत झालेली नाही. त्यांच्या बॅटमधून तसे फटके आलेले नाही आहेत, परंतु येणाऱ्या काळात ते आपल्याला पाहायला मिळेल हे नक्कीच. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलेला आहे. सुंदर गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी राजा. खरोखरच फलंदाजाचा त्यांनी वाजवला या ठिकाणी बाजा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु हा सुंदर गोलंदाजी. आपल्या या षटकामध्ये फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आता धाव संख्या झाली ती दुसऱ्या षटकांती 11. एक गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 11. लवकरात लवकर गोलंदाज यायचा आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. कृपया विनंती असेल तुम्हाला कर्णधारांना. 4 षटकांचा सामना होणार आहे हा. धाव संख्या झाली ती 11. अजूनही फलंदाजांना जपून ठेवलं ते या दोन्ही फलंदाजांना. बॉलर नेम प्लीज. आनंद आलेले आहेत. सध्या जर गोलंदाजांचा विचार केला तर आनंदच पसरलेला आहे. तोच आनंद या ठिकाणी वाढवतात का ते पाहूया. आनंद आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या संघासाठी आणि काय कामगिरी करणार आहेत उमेश आणि किरण. सलामीला आलेले किरण अजूनही फलंदाजी मार्कवर, परंतु त्यांना साजेशी अशी खेळी आतापर्यंत करता आलेली नाहीये. 2 षटकांती धाव संख्या झाली ती 11. आनंद सामना करणार आहेत ते उमेश खानावकर आणि किरण खानावकर असे 2. आणि सुंदर फटका जोरदार मारलाय. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू सामावतो आणि सुंदर फंबल केलं होतं सेकंड अटेम्प्ट मध्ये. चेंडू मात्र पकडला आणि हा उमेश बाद. कीपरचं नाव आहे अजय, ज्याने पहिले गोलंदाजी केली होती, परंतु आता आपल्या क्षेत्ररक्षणाची कामगिरी सुद्धा चोख बजावली ती अजय यांनी. फलंदाजाचं नाव विशाल. त्यांचा लकी नंबर आहे 27 आणि या ठिकाणी त्यांची 27 धावा फार महत्त्वाच्या असतील त्यांच्या संघासाठी, कारण की आतापर्यंत थोडासा बॅकफुटवर गेलेला आहे हा फलंदाजांचा संघ. नावडा हा संघ फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सुंदर तेज तरात गोलंदाजी. खरोखरच आनंद होईल अशीच कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. आतापर्यंतच्या 2 चेंडू फेकी केलेल्या आहेत. एक पहिल्या चेंडूवर बळी मिळाला होता तो उमेश यांचा. त्याच्यानंतरचा आखूड टप्प्याचा तेज तरात चेंडू जातोय आणि विसावतोय ते पूर्णपणे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हॅलो. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो आनंद यांनी. आतापर्यंत आनंद यांनी खरोखरच टीमला आनंद मिळेल अशा प्रकारचीच कामगिरी या ठिकाणी केलेली आहे.
3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले, त्याच्यामध्ये एक बळी मात्र त्यांनी नक्कीच मिळवलाय उमेश यांच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती आनंद यांची. चेंडू नुसता येतोय, चेंडू पडतोय आणि विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आनंद यांच्या मार्फत. आतापर्यंत जी कामगिरी इतर गोलंदाजी केली होती त्यांच्यापेक्षा काकण व सरस कामगिरी आनंद यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आणि हा मात्र आता पुढे टाकले, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र प्रहार केलाय तो विशाल यांनी. 27 धावांमध्ये मला वाटतं त्यांनी आता हे त्यांचा 27 हा लकी नंबर आहे. 6 धावा मिळवल्यात, अजून 21 धावा केल्या तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी राहू शकते. विशाल यांनी आता प्रहार केला. आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी करणं असणारा आनंद, आखूड टप्प्याचे चेंडूवर प्रहार होत नव्हता, परंतु त्यांची चूक त्यांना माग पडलेले. चेंडू पुढे टाकला आणि त्याला टोलावून लावलाय तो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, तसाच फटका, परंतु मिस हिट पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये. तिथे 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. 3ऱ्या धावाची सुद्धा तयारी आहे. आतापर्यंत आनंद यांनी सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु 2 चेंडू मात्र पुढे टाकले आणि 8 धावा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे हे 3रं षटक सुद्धा संपत आहे आणि धावा झाल्यात ते 19. आतापर्यंत जो गोलंदाज आपल्याला वाटत होता की खूप चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत या मॅच मधलं मागडं षटक जर म्हणायला गेलं तर आनंद यांचा 1 षटकार आणि 2 धावा, अशा प्रकारे 8 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 19. 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती 19. आणि आता शेवटचं षटक घेऊन कोण येणार आहे आपण पाहूया. बॉलर नेम प्लीज. उमेश आता मात्र गोलंदाजीसाठी आले आहेत आणि किरण खानावकर अजूनही आपल्या क्रीजवर या ठिकाणी उपलब्ध आहेत. 3ऱ्या षटकात त्यांना फलंदाजी मिळाली नव्हती, परंतु आता शेवटचं अनामरीचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. ह्या षटकामध्ये एक तर विकेट जास्त पडतात किंवा जास्त धावा होतात. तर पाहूया आतापर्यंतची लढाई या ठिकाणी. उमेश किरण खानावकर, त्यांना आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करावी लागेल आणि उमेश यांच्या बॅटला बॉल चांगले कनेक्ट होत आहेत. त्यांना इथे फलंदाजी जास्ती काळ देणं महत्त्वाचं आहे. या 6 चेंडूमध्ये 4 चेंडू जरी उमेशने खेळले तर मला वाटतं एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा राहू शकतो. आणि हा लांबून फिरवलेला इथे झाडू शॉट म्हणायला हरकत नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे, 2री धाव पूर्ण केलेली आहे. उमेश यांचं जर बघायला गेलं तर रन काढण्याची चपळी अतिशय सुंदर. या पावसाळ्यात सुद्धा ते चांगले रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी करतायत. 1-1 धाव मोलाची आहे. धावसंख्या झाली ती 21. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. अजूनही या मॅच मध्ये एकच षटकार लागलेला आहे. पाहूया मोठे फटके पाहायला मिळतात का. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय तो स्क्वेअर लेग डोक्याच्या वरून. 6 धावांसाठी सुंदर असा फटका. आतापर्यंत शांत असलेला किरण मात्र या ठिकाणी प्रहार करतोय आणि आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करतोय. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 27. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, गुड कमबॅक म्हणावं लागेल, कारण की क्रिकेटमध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे. आपलं चित्त शांत ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तीच कामगिरी या ठिकाणी गोलंदाजाने केली आहे. पहिला चेंडू आखूड टाकला होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला होता किरण. त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक बॉडी लाईन गोलंदाजी या ठिकाणी केली आहे आणि तिथे एकच धाव मिळते. आता मात्र फलंदाजीसाठी येत आहेत ते उमेश, ज्यांनी 1 षटकार मात्र आपल्या संघासाठी लगावलेला आहे ऑलरेडी. पुन्हा एकदा चेंडू मात्र तेज तर्रार होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्टंप जवळच. 1 धाव मिळेल. आतापर्यंतच्या 3 चेंडूमध्ये बघायला गेलं तर
8 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सबमरीन डिलिव्हरी सारखा खालून निघून गेला आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, त्यामुळे निर्धाव चेंडू या ठिकाणी. शेवटचे 2 एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा पाहूया या चेंडूवर मोठा फटका येतो का. आखूड टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी अजय मात्र इथे चुकतायत आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. अशा प्रकारे धाव संख्या झाली आहे 30 आणि 31 धावांचं आव्हान असेल. 4 धावांमध्ये 24 बॉल 31 धावा बनवाव्या लागतील. ते नवापाडा या संघाला बघायला गेलं तर फायटिंग स्कोर आहे, पण रबर क्रिकेट आहे, तेवढेच चांगले फटके पाहायला मिळतात, परंतु गोलंदाज सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात. तर आता मी आमंत्रित करतो आपले सकाळपासून ज्यांनी आपलं समालोचनाने आपले कान मंत्रमुग्ध केलेत असे सागर मांडवकर, पनवेल रिजन मधलं एक प्रसिद्ध असे कॉमेंटेटर. तर त्यांना मी विनंती करतो की तुम्ही माईकचा ताबा घ्यायचा आहे आणि मला जी संधी दिली इथे कॉमेंट्री करण्याची त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद मानतो. कनक इलेव्हन भांडूप जर आपला संपूर्ण संघ आला असेल तर आपल्याला विनंती आपण लगेच संपर्क साधा. चला कनक इलेव्हन भांडूप टॉससाठी या लगेच. 31चं टार्गेट 31चं टार्गेट आहे. चला मॅच ऑन होणार आहे. नावडे 40+ संघानं 30 बनवल्या आणि आता या 31चा पाठलाग करायचा आहे. कनक इलेव्हन भांडूप नेरे दुंद्री विभाग संघ इथे रेडी आहे. शेवटचा कॉल आहे. कनक इलेव्हन भांडूप कनक इलेव्हन भांडूप
31चं टार्गेट. चला उमेश आणि अजय सलामीची जोडी सरकले. चला बॉलर नेम नावडे. उमेश आहे, उमेश खानावकर आपण पाहतोय. कोण? निनाद तारेकर. आपण रचित पाटील यांच्याशी संपर्क साधा लगेच. पहिला चेंडू हा फटका गॅप मध्ये जरूर या क्षेत्ररक्षक आणि तिथे इशारा आला. यस 6 रन. आणि पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात करून दिल्या नवापाडा संघाकडून. 31चं टार्गेट आहे. उमेश खानावकर पुढचा चेंडू. ओ हो, आणखीन एक जबरदस्त फटका, आणखीन एक षटकार. 31 करायचे आणि उमेश खानावकर या गोलंदाजावर 2 चेंडूवर 2 षटकार. एक फटका पाहिला कव्हरच्या वरून आणि हा फटका पाहिला मिड विकेटच्या वरून. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. 2 उत्तुंग षटकाराने 31चा पाठलाग करायचा. आणि आता धावा धावफलकावर आपण पाहिल्या 12. आज संघाचे प्रमुख गोलंदाज नितीन कोळी संघामध्ये नाही आहे आणि पंचांचा इशारा नो बॉल. दुंद्रेपाडा 40+ चे कॅप्टन या आणि पारगाव 40+. दुंद्रेपाडा 40+ आणि पारगाव 40+. आवाज गेलाय का? या दुंद्रेपाडा 40+ आहे आणि पारगाव 40+. नो बॉल. एक बेनिफिट. धावा 14 आहेत. 31 करायचे. एक धाव तरी त्या पूर्ण होईल आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 15 धावा आहेत. 15 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये ही धुलाई आपण पाहिली जिथे उमेश खानावकर गोलंदाजी करतोय. नवापाडा 40+ साठी राईट स्टार्ट बनता येईल फलंदाज उमेशकडून. अजय स्ट्रायकर यांना फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील झाली पंचांकडून आली. कुठला इशारा आला नाही. पावसाचा जोर आता वाढत चाललाय. सर्वीकडे आपण पाहतोय ढगाळ वातावरण. फिल्डर तिथे रेडी आहेत. दुंद्रेपाडा 40+. एकूण धावसंख्या आहे ती 16. 16 धावा धावफलकावर. यस बॅट्समन कॅच आउट. पहिला धक्का नक्कीच मिळालाय. नवापाडा 40+ हा पहिला गडी बाद. ओव्हर नंबर 1 अजूनही सूर्या. मात्र जी सुरुवात हवी होती नावडे 40+ ला ती सुरुवात आतापर्यंत नाही आहे. आणि आता पाहते प्रमुख गोलंदाजावर केलेले हे हल्ले. सामना मात्र सोपा होत चालला. प्रमुख फलंदाज मात्र उमेश बाद झाले ज्यांनी सुरुवात 2 चेंडूमध्ये 2 षटकाराने केली होती आणि तो इथे बाद झालाय. बाळा गेलाय.
न्यू बॅट्समन बाळा. धावसंख्या आपण पाहतोय 16 ही धावसंख्या. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झाले विशाल. एक षटकानंतर धावसंख्या येते 12. आपण पहिली 16 धावा आहेत. कंपॅरिझन केली तर 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली नावडेनं तेव्हा त्यांच्या धावा होत्या 11 आणि आता धावा आहेत त्या आपण पाहतो 1 षटकानंतर 16. फुटबॉलचा वापर केला. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. फटका थोडा फसलाय इनसाइड सर्कल. एक धाव मिळेल. बाळा आणि आता फलंदाज पाहूया आपण अजय. उमेशनं सलग 2 षटकारानं सुरुवात चांगली करून दिल्या. पुढचा चेंडू. आक्रमणाचा प्रयत्न. सिंगल जरूर मिळेल. इथे विकेट घ्यावी लागेल. 31 करायचा सामना सोपा आहे. नवापाडा 40+ला नावडे 40+ला कमबॅक करायचा असेल तर विकेट घेणं, डॉट बॉल फेकणं, दबाव परिस्थिती निर्माण करणं. कारण पहिल्या षटकानंतर 16 आल्यात आणि आता धावा आहेत त्या 18. हो आक्रमण केलंय. लॉंग ऑनकडे चेंडू. उमेश तिथे रेडी आहे. एकच मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण जरूर पाहूया. बॅकअप चांगलं. एकूण धावसंख्या संघ पोहोचलाय 19. तर कनक 11 भांडूप कोणी आला असेल तर कॉन्टॅक्ट करा लगेच. हा वेगवान चेंडू मात्र व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. एकूण धावा 20. 31चं टार्गेट. अजूनही 11 धावा करायच्यात विजयासाठी नवापाडा 40+ या संघाला. विशाल आतापर्यंत 3 चेंडू 4 धावा दिल्यात. क्लीन बोल्ड आणि ही सफलता 2 विकेट. इथून पुढे जर सामन्यामध्ये नावडे 40+ला कमबॅक करायचा असेल तर त्यांना भरपूर मेहनत करावी लागेल आणि आता ती तयारी करताना विशाल. उमेश खानावकरचं पहिलं षटक महागडं 16 धावेचं ठरल्यानंतर आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सतीश गेला नवीन फलंदाज. गोलंदाज आपण पाहतोय विशाल यांना. 4 षटकांचा सामना. नवापाडा 40+ आणि नावडे 40+ यांच्यामध्ये होणारा सामना आहे. पहिल्या फेरीतील 5वा सामना. पहिल्या फेरीतील आणखीन एक सामना बाकी आहे. विशाल, सतीश, पुन्हा एकदा हा चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या 21. 10 धावा अजूनही विजयासाठी दूर आहे. नवापाडा 40+ सामना त्यांच्यासाठी मात्र सोपा झाला आहे कारण ऑलरेडी 21 धावा आल्यात. हा नो बॉल. नो बॉल. धावसंख्या आहे ती 22. ऑन साइडला झेल होणार का? कठीण आहे. बॅकअप चांगलं. 2 धावेसाठी जरूर निघालेत आणि इथे 2 धावा पूर्ण. धावसंख्या आहे ती 24. धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कर विशाल. सेकंड ओव्हर. खराब चेंडू. व्हाईट बॉल. अगोदर धावा कमी आहेत आणि त्यामध्ये ही खराब गोलंदाजी. व्हाईट+1. एकूण धावा धावफलकावर 26. आता 5 धावा पाहिजेत विजयासाठी. चला कनक 11 भांडूप. कनक 11 भांडूप रेडी नाहीये तर पारगाव 40+ आणि दुंद्रेपाडा 40+. फटका चांगला आहे. जरूर पाहूया आपण आणि ते इशारा येईल. 4 धावा 30 झालेत आणि आता फक्त विजयासाठी एका धावेची गरज.
वेट वेट